श्री स्वामी समर्थ ॲस्ट्रो रेमेडीज मध्ये आपले स्वागत आहे। इंग्रजी महिन्यानुसार 2024 हे वर्ष संपून लवकरच 2025 हे वर्ष सुरू होणार आहे। तर प्रत्येक अंकावर ह्या 2025 चा काय प्रभाव असणार आहे किंवा काय आपल्याला त्याचं फलित मिळणार आहे ते आज आपण ह्या व्हिडिओ मधून जाणून घेऊया। अंकशास्त्रानुसार प्रत्येक वर्षाचा प्रभाव त्या वर्षाच्या एकूण संख्येच्या मूल्यांकावर म्हणजेच एक अंकी संख्येवर अवलंबून असतो। जसं की 2025 या वर्षाचा मूल्यांक काढण्यासाठी आपल्याला 2 + 0 + 2 + 5 बरोबर 9 म्हणजेच 2025 चा मूल्यांक येतो 9। अंकशास्त्रात प्रत्येक मूल्यांकाचे विशिष्ट अर्थ, ऊर्जा आणि परिणाम असतात। आता मूल्यांक 9 चा अर्थ आणि 2025 मधील प्रत्येक मूल्यांक असलेल्या लोकांवर त्याचा कसा परिणाम होईल ते आपण पाहूया। आता मूल्यांक 9 म्हणजे काय, तर याचं वैशिष्ट्य असं की हा मंगळ ग्रह आहे आणि जोशपूर्ण, ऊर्जावान, संघर्षशील, परिवर्तन घडवून आणणारा, सेवा भावनेने प्रेरित, तसेच शिक्षा, नोकरी, व्यवसाय यामध्ये मोठ्या बदलाचे हे वर्ष आहे। जुनी प्रकरणे संपवून नवीन सुरुवात होईल। धाडसी निर्णय या वर्षात घ्यावे लागणार आहेत। आध्यात्मिक दृष्टिकोन जर पाहिलं तर आत्मपरीक्षण करण्याचे, जुनी कर्म संपवण्याचे आणि नवीन अध्याय सुरू करण्याचे हे 2025 वर्ष राहील। आता आपण मूल्यांक 1 म्हणजे ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19 आणि 28 तारखेला झाला आहे अशा लोकांसाठी हे वर्ष कसे राहील ते पाहणार आहोत। तर या लोकांचा स्वामी हा सूर्य आहे आणि 2025 मध्ये नेतृत्वाच्या संधी या लोकांना मिळणार आहेत। स्वतःच्या व्यवसाय किंवा करिअर मध्ये मोठी झेप घेता येईल। काही संघर्ष असतील पण त्यातून यश मिळण्याची जास्त शक्यता आहे। आत्मविश्वास आणि जोम वाढेल। मात्र या लोकांनी अहंकार नियंत्रित करा आणि इतरांचा सल्ला घ्या। आता मूल्यांक 1, 10, 19, 28 यासाठी काय उपासना करावी, तर संपूर्ण वर्षभर दररोज सकाळी सूर्योदयाच्या वेळी सूर्याला अर्घ्य द्या। त्यानंतर आदित्य हृदय स्तोत्राचे पठण करा। शक्य असल्यास रविवारी उपवास ठेवा। नाही जमलं तरी काही हरकत नाही, गाईला गहू किंवा गूळ दान करा। ओम गृहिणी सूर्याय नमः याचा रोज 108 वेळा जप करा। गहू, तांबड्या रंगाचे फळ म्हणजे सफरचंद, अनार वगैरे, तांबडे कपडे, तांब्याच्या वस्तू यापैकी जे तुम्हाला शक्य असेल ते दान करा। हे सगळे उपाय नाही करायचे, यातला जो तुम्हाला जमेल आणि आवडेल तो उपाय तुम्ही करा। आता आपण पाहू मूल्यांक 2 ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20, 29 तारखेला झाला आहे यांचा मूल्यांक येतो 2। यांनी काय करायचं, तर यांचा स्वामी आहे चंद्र। 2025 मध्ये मानसिक अस्थिरता आणि भावनिक आव्हाने वाढतील। मंगळाच्या ऊर्जेमुळे भावनिक निर्णय घेण्याचा मोह होईल। नोकरीत शांत राहा असा मी तुम्हाला सल्ला देईन। भावनिक संतुलन ठेवा आणि कोणत्याही मोठ्या निर्णयापूर्वी थोडासा विचार करा। या लोकांनी काय उपासना करावी, तर मूल्यांक 2, 11, 20, 29 असणाऱ्यांनी उपासना म्हणजे सोमवारी उपवास करा। सोमवारी मी आता जसं 1 नंबरवाल्यांना सांगितलं की केला तरी चालेल, पण तसं तुम्हाला नाही तर तुम्ही आवर्जून उपवास ठेवा। शिवाची पूजा करा आणि शिवाला जल अर्पण करा, त्यामुळे तुम्हाला नक्की चांगले फळ मिळेल। महादेवाला दूध अर्पण करा। माता पार्वती आणि देवी दुर्गेची उपासना करा। ओम सो सोमाय नमःचा 108 वेळा जप करा। आणि पांढरे पदार्थ म्हणजे जसं की तांदूळ, दूध, साखर, पांढरे कापड किंवा मोती यापैकी काही देवळात किंवा मठात दान करा। आता आपण पाहू मूल्यांक 3 ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21, 30 तारखेला झाला आहे त्यांचा स्वामी गुरु आहे म्हणजे बृहस्पती। 2025 हे वर्ष शिक्षण, ज्ञान आणि धर्माच्या दृष्टीने तुमच्यासाठी महत्त्वाचे असणार आहे।
करिअरमध्ये नवीन शिकण्याच्या संधी येतील. गुरु आणि मंगळ यांचा संयोग तुम्हाला धाडसी निर्णय घेण्यास प्रेरणा देईल. वेळ आणि साधन संपत्ती योग्य पद्धतीने वापरा. आत्मविश्वास ठेवा. मुलांक 3, 12, 21, 30 असणाऱ्यांनी काय उपासना करावी? तर गुरुवारी उपवास करा. उपवास नाही जमला तर फलाहार करा आणि तेही शक्य नसेल तर 2 टाइम जेवा, मात्र नॉनव्हेज अजिबात खाऊ नका. भगवान विष्णू आणि देवगुरु बृहस्पतींची पूजा करा. पिवळ्या फुलांनी विष्णूची पूजा करा. दर गुरुवारी पिवळ्या रंगाचे अन्न म्हणजे भात, चण्याची डाळ गाईला खाऊ घाला. काय उपासना कराल तुम्ही? तर ओम ग्राम ग्रीम ग्रोम स गुरवे नमः. रोज 108 वेळा जप करा. पिवळे कापड, चण्याची डाळ, सोनेरी वस्त्र, पिवळ्या वस्तू किंवा तूप कुठल्याही मठात अगर देवळामध्ये किंवा ब्राह्मणांना दान करा. पुढे पाहू मूल्यांक 4. ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22, 31 तारखेला झाला आहे त्यांचा स्वामी आहे राहू. 2025 मध्ये यांना अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता आहे आणि बदलांची शक्यता आहे. काहीतरी बदल यांच्या आयुष्यात होतील. व्यवसायात, करिअरमध्ये किंवा वैयक्तिक जीवनात अचानक घडामोडी होऊ शकतात. आर्थिक बाबतीत सावधानगिरी बाळगा. धीर धरा आणि कोणतेही निर्णय घाईने घेऊ नका. आपण काय उपासना करावी? ओम नमः शिवायचा जप करायला विसरू नका. जमल्यास दर सोमवारी शंकराच्या देवळात जा. सरस्वती पूजन करा. दुर्गा सप्तशतीचा पाठ करा. रोज संध्याकाळी ओम राम राहावे नमः हा 108 वेळा किंवा कमीत कमी 8 वेळा तरी जप करा. काळे कापड, उडीद डाळ, काळे तीळ, निळ्या वस्तू, निळे फळ जसे जांभूळ वगैरे असे दान द्या. शक्यतो आपल्या बाथरूममध्ये तुम्ही नीळ ठेवायला विसरू नका. नीळची बाटली ठेवा. त्याने तुम्हाला सगळी निगेटिव्हिटी निघून जाईल आणि चांगले रिझल्ट येतील. मूल्यांक 5. कोणत्याही महिन्याच्या 5, 14 आणि 23 तारखेला ज्यांचा जन्म झाला आहे याचा स्वामी आहे बुध. 2025 मध्ये हे वर्ष करिअरमध्ये मोठे बदल घेऊन येईल. नवीन व्यवसायाची संधी मिळतील. प्रवास होण्याची शक्यता आहे. नवनवीन लोकांची ओळख तुमची होईल. त्या ओळखीतनं तुम्हाला बरेचसे फायदे होणार आहेत. त्यामुळे आपल्या संभाषण कौशल्याचा वापर करा. तात्पुरता फायद्याचा मोह टाळा आणि लॉंग टाइम कसा फायदा तुम्हाला होईल त्याच्यासाठी प्रयत्न करा. बुधवारच्या दिवशी गणपतीची उपासना करा. भगवान विष्णूची पूजा करा. बुधवारी हिरव्या फळांचे दान करा. रोज सकाळी हरिओम किंवा विष्णू स्तोत्राचा पाठ करा. ओम ब्राम ब्रीम ब्रो स बुधाय नमः याचा शक्य तेवढा जप करा. हिरव्या फळभाज्या, पालक, हिरवे कापड, हिरव्या बांगड्या यापैकी काही सुद्धा दान द्या. त्यामुळे तुमचा बुधग्रह चांगला होईल. मूल्यांक 6. ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 6, 15, 24 तारखेला झाला आहे त्यांचा स्वामी आहे शुक्र आणि हे वर्ष आहे मंगळाचं. त्यामुळे मंगळ आणि शुक्र यांच्या प्रभावामुळे प्रेम संबंध, नाते आणि वैवाहिक जीवनावर महत्त्वपूर्ण परिणाम होईल. आकर्षक व्यक्तिमत्वामुळे तुम्हाला नवीन ओळखी होतील. नातेसंबंध मजबूत करण्यावर लक्ष केंद्रित करा. पैसे खर्च करताना विचारपूर्वक निर्णय घ्या. शुक्रवारी महालक्ष्मीच्या मंदिरात पूजा करा. दुर्गा सप्तशतीचा पाठ करा. दर शुक्रवारी स्त्रियांना गोडधोडाचे दान करा. स्वच्छता आणि सुगंध याकडे लक्ष द्या. ओम शुक्राय नमःचा रोज 108 वेळा जप करा. दूध, साखर, कापूर, पांढऱ्या वस्तू किंवा गोड पदार्थ दान करा. आता आपण पाहू मूल्यांक 7. ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 7, 16, 25 तारखेला झाला आहे त्यांचा स्वामी आहे केतू. 2025 मधील
प्रभाव जर आपण पाहिला तर हे वर्ष तुम्हाला आध्यात्मिक प्रगती करायला लावेल. काही प्रकरणे अचानक मार्गी लागतील. कुटुंबासोबत अधिक वेळ घालवावा लागेल. अंतर्ज्ञानावर विश्वास ठेवा. कोणत्याही गोष्टीची सखोल तपासणी करा. गणपती उपासना करा. ओम गम गणपते नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. त्याचबरोबर दुर्गा सप्तशती आणि हनुमान चालीसा वाचा. कोणालाही फुकट सल्ला देण्याचे टाळा. ओम केतवे नमःचा जप करा. केतू म्हटलं तर केतूला फक्त धड आहे, त्यामुळे केतू म्हणजे प्रधान लोक जे असतात ते दुसऱ्याच्या डोक्याने चालत असतात, त्यामुळे तेवढं लक्ष ठेवा. दान काय कराल तर हळद, साखर, केशर किंवा पिवळ्या वस्तू दान करा. त्याचबरोबर नारंगी रंगाचा झेंडा कुठल्याही मंदिरात तुम्ही दान करू शकता. त्याचप्रमाणे टोकेरी वस्तू म्हणजे जसं की नथ, त्रिशूळ या वस्तू तुम्ही मंदिरात दान देऊ शकता. आता पुढे मूल्यांक 8. कोणत्याही महिन्याच्या 8, 17, 26 तारखेला तुमचा जन्म झाला असेल तर त्याचा स्वामी आहे शनी. 2025 मध्ये काय परिणाम करेल तर कामाचा ताण वाढू शकतो, पण परिश्रमानंतर नक्कीच यश मिळेल. आर्थिक गोष्टींमध्ये सुधारणा होईल. थोडा संयम बाळगणे आवश्यक आहे. संयम ठेवा आणि नियमितपणे मेहनत करा. शनी देवाची पूजा करा. शनिवारी उपवास करा. हनुमानाची उपासना करा. काळ्या गुरांना खाऊ घाला. ओम शनेश्वराय नमःचा रोज 108 वेळा जप करा. काळे कापड, लोखंड, तेल, काळे तीळ, उडीद डाळ या वस्तू दान करा. मूलांक 9. ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 9, 18, 27 तारखेला झाला त्यांचा स्वामी मंगळ आणि 2025चा मूलांक देखील 9च आहे. त्यामुळे 9 मूलांकाच्या लोकांसाठी हे वर्ष विशेष महत्त्वाचे असणार आहे. जुन्या समस्या संपतील आणि नवीन काहीतरी सुरुवात चांगली होणार आहे. मोठे निर्णय होऊ शकतात. चांगल्या संधी आयुष्यात येण्याची शक्यता आहे किंवा मिळण्याची शक्यता आहे. मात्र स्वतःची चिडचिड होण्यापासून स्वतःला रोखा. योग्य वेळ आल्यावर निर्णय घ्या. काय उपासना कराल तर मंगळवारी हनुमानाची उपासना करा. हनुमान चालीसाचे पाठ करा. शिवलिंगावर गूळ आणि तांब्याच्या पात्राने पाणी वाहा. लाल कपडे आणि लाल फळांचे दान करा. ओम अंगारकाय नमःचा जप 108 वेळा करा. एकूणच काय तर 2025 हे मूल्यांक 9च्या प्रभावाखालील वर्ष असेल. त्यामुळे संपूर्ण जगभरात मोठे बदल होताना दिसतील. जुनी पद्धती, जुनी विचारधारा बाजूला पडतील आणि नव्या विचारसरणीला स्थान मिळेल. संघर्ष, क्रांती, झगडे, राजकीय उलथापालथ किंवा आर्थिक बदल होण्याची शक्यता आहे. संघर्ष आणि संधी यांना एकत्रित परिणाम दिसेल. नकारात्मक गोष्टींचा शेवट आणि नवीन सुरुवात होईल. संपूर्ण जगात बदल होण्याची शक्यता आहे. विशेषतः राजकीय आणि आर्थिक पातळीवर जास्त प्रमाणात बदल होताना दिसतील. जर तुम्हाला तुमच्या विशिष्ट जन्मतारखेवर आधारित अधिक सखोल माहिती हवी असेल तर तुमचा जन्मदिनांक तुम्ही मला कमेंटमध्ये टाका. मी तो सांगण्याचा प्रयत्न करीन. त्यामुळे अधिक तपशिलावर भविष्य सांगता येईल. अजून तुम्हाला जर जाणकारी हवी असेल तर तुम्ही मला माझ्या ऑफिसला येऊन भेटू शकता. कल्याण येथे आपलं ऑफिस आहे, छायांक ज्योतिष. किंवा तुम्ही मला माझ्या मोबाईल नंबरवर कॉल करू शकता. माझा नंबर आहे 7021372371. कशी वाटली माहिती कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.